हे युद्धाचे ढग पसरलेत, त्यासोबत जैसलमेरवरही हे युद्धाचे ढग पसरलेत। आता मी नवी दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो की नवी दिल्लीचा हा जो संपूर्ण परिसर आहे हा रोज रात्री उशिरापर्यंत प्रचंड रहदारीचा असा हा परिसर आहे, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर इथे सर्व रस्ते मोकळे होत आहेत। मोठ्या प्रमाणावर लोक आपापल्या घरी निघालेले आहेत। अनेक ठिकाणी जे लोक रात्री उशिरापर्यंत कनॉट प्लेस सारख्या ठिकाणी असतात तिथे जर आपण पाहिलं तर दुकानं बंद झालेली आहेत, रस्ते मोकळे झालेत आणि लोक सगळे आपापल्या घराच्या दिशेने निघालेत जे इथे शॉपिंग करण्यासाठी येतात किंवा हॉटेल्समध्ये येतात। निश्चितच ज्या पद्धतीची परिस्थिती जम्मूमध्ये उद्भवली आहे, होशियारपूर पंजाबमध्ये उद्भवली आहे किंवा जैसलमेरवर आहे, तर त्यावेळेस त्या परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय। तो राजधानी दिल्लीतही पाहायला मिळतोय की जे लोक रोज कुटुंबासोबत वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये इथल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये येतात ते सगळेजण आता लगबग करतायत ते म्हणजे घराकडे निघण्याची आणि रस्ते हळूहळू ओस पडायला सुरुवात झाली आहे। तर कुठेतरी आता जम्मूमधल्या साधारणपणे 4 ठिकाणांवर एक जम्मू, उधमपूर, पठाणकोट या प्रमुख ठिकाणांवर आणि अखनूर या 4 ठिकाणांवर सध्या हल्ले सुरू आहेत, टार्गेट सुरू आहे असं कळतंय। जम्मूच्या एअरपोर्टलाही टार्गेट केलं गेलेलं आहे स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानकडून, जेणेकरून भारताचे सप्लाय हे जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचू नयेत एअरपोर्टच्या माध्यमातून। आणि जम्मूचं एअरपोर्ट हे हवाई दलाने ताब्यात घेतले, तिथे मोठ्या प्रमाणावर हवाई दलाची विमानं तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आणि त्यासोबत जैसलमेर आणि होशियारपूर जी सीमेलगतची गावं आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आणि जिथे आपण सध्या नवी दिल्लीतील ज्या ठिकाणी आहोत तिथे सुद्धा रोजचा हा प्रचंड गर्दीचा रहदारीचा रात्री उशिरा 12, 12:30, 1 वाजेपर्यंत जिथे गर्दी असते असं हे ठिकाण आहे, परंतु आज हा संपूर्ण समोर आपण जो पाहतोय तो जनपथ हा म्हणून सर्व सुप्रसिद्ध रस्ता नवी दिल्लीतील तो रस्ता रिकामी पडतोय आणि लोक सर्वच खासगी वाहनं विशेषतः आपापल्या घराच्या लोगों को, बहुत कम लोग अब बचे हैं, लेकिन जितने भी बचे हैं उनको एक जगह पर इकट्ठा किया जा रहा है, सुरक्षित इकट्ठा किया जा रहा है। और पुंछ की पहाड़ियों में जहां तीनों तरफ से पाकिस्तान बॉर्डर से घिरा हुआ है पुंछ का इलाका, वहां पर हैवी फायर की मैं लगातार आवाज सुन रहा हूं। और ये हैवी फायर लॉन्ग रेंज की जिस तरह से आर्टिलरी गन फायर का साउंड होता है, बिल्कुल उसी तरह का साउंड आ रहा है। तकरीबन ब्लैकआउट पूरे शहर में यहां शाम से ही रहता है, 6-7 बजे के बाद कोई लाइट ऑन नहीं की जाती है। लेकिन उसके बावजूद आज जिस तरह से जम्मू और पंजाब और राजस्थान में एक्टिविटी शुरू की है, ड्रोन अटैक करने की कोशिश की जा रही है, उसके बाद अब लगातार पुंछ की पहाड़ियों से जो पाकिस्तान ऊपर बैठा हुआ है वो लगातार फायर कर रहा है। लेकिन ये लॉन्ग रेंज किस में जा रहे हैं फायर, ये बाद में पता लगेगा। अभी पुंछ के अपने इलाके में कोई उनका शेल नहीं गिरा है, लेकिन हैवी फायर की आवाजें लगातार सुन रहे हैं और बचे कुचे लोगों को रिहायशी इलाकों से निकालकर एक जगह पर सुरक्षित इकट्ठा करने का काम चल रहा है। बस अड्डा में जितनी भी बसें रात को पार्क की जाती थी उन सभी को सुरक्षित जगहों पर निकाल दिया गया है। तो एहतियाती तौर पर जितने भी इंतजाम होते हैं वो प्रशासन की तरफ से कर दिए गए हैं और पुंछ पर अभी तक कोई ग्रेनेड या फिर कोई ड्रोन हमला नहीं हुआ है। लेकिन जो आवाजें आ रही हैं जाहिर सी बात है कि वो भारत की तरफ दागी जा रही हैं और भारत उनका जवाब दे रहा है। तर कशा प्रकारे ड्रोन हल्ला केला जातो आहे आणि त्याला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। जम्मू विद्यापीठाजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन पाडण्यामध्ये यश आलेलं आहे। जम्मूमध्ये देखील विद्यापीठाजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात यश आलेलं आहे आणि एकूण आपण बघितलं तर जम्मू विमानतळ या ठिकाणी, जम्मू रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चन्नी, हिम्मत, जम्मू या ठिकाणी अशा 3 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर आरेसपुरा जम्मूमधला हा एक महत्त्वाचा भाग, या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। हे ठिकाण सुद्धा दहशतवाद्यांच्या आणि किंबहुना पाकिस्तानच्या टार्गेटवर असल्याचं सध्या समोर येत आहे। या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स, पाकिस्तानकडून काही ड्रोन्स जम्मू काश्मीर परिसरामध्ये, विशेषतः जम्मू परिसरामध्ये फिरत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट झाली आणि हे सगळे ड्रोन पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली। संपूर्ण जम्मू परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार 3 वेगवेगळी ठिकाणं सध्या टार्गेटवर असल्याचं समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, सोमेश आपल्याबरोबर आहेत। सोमेश,
तर पठाणकोट आणि पूंछमध्ये सुद्धा ही कारवाई सध्या सुरू आहे. पाकिस्तानकडून कुपवाना केरन भागात लष्कराच्या पोस्टवर गोळीबार झालेला आहे. जम्मू काश्मीरवर पाकिस्तानी ड्रोन्सनी घिरट्या घालायला सुरुवात केली. जम्मूमध्ये भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह झालेली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेतोय. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्याबरोबर आहेत. सोमेश, जम्मूमधली 3 वेगवेगळी ठिकाणं पाकिस्तानच्या टार्गेटेड होती असं सध्या प्राथमिक माहिती समोर येते. हो, आता जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू मधली एकूण 3 ठिकाणं प्रामुख्याने अखनूर, उधमपूर आणि पठाणकोट या 3 रेंजवरती खूप मोठ्या प्रमाणावरती हल्ला झालेला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पंजाबमधील होशियारपूर आणि जैसलमेरवरती या युद्धाचे ढग पसरलेत. अजूनपर्यंत पॅनिक कुठल्याही प्रकारे होण्याची आवश्यकता नाहीये, पण सध्या परिस्थिती तिथेही संवेदनशील आहेच. दुसरा एक प्रयत्न जो पाकिस्तानकडून काल केला गेला होता, तर अमृतसर असेल, त्यानंतर मग भूज असेल, ही जी सीमेलगतची ठिकाणं आहेत आणि विशेषतः जिथे आपल्या हवाई दलाची तळ आहेत, हवाई दलाचे एअरबेस आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीत सध्या तरी जम्मू मधल्या 3 प्रमुख ठिकाणांवर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला केला जातो आणि लोएटरिंग म्युनिशन्स सिस्टीमनी हल्ला करतायत. ज्याचं कारण की ज्या प्रकारे सरफेस टू एअर मिसाईल ज्या फर्मनेसने किंवा ज्या स्टडीनेसनी फायर केलं जातं, तशाच स्टडीनेसनी तशाच फर्मनेसनी सध्या या म्हणजे जे एअर टू सरफेसवरती टाकणारं असं मिसाईल एका ठिकाणी स्थिर हवेमध्ये राहून ते फायर केलं जाऊ शकतं. त्यामुळे कदाचित शक्यता आहे की पाकिस्तानची विमानं ही भारताची सीमारेषा न ओलांडता त्यांना जितक्या रेंजवरती मिसाईल टाकता येत आहेत तितक्या रेंजवर ते मिसाईल टाकण्याचा आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्याला यशस्वीपणे आतापर्यंत जी माहिती मिळते त्या प्रत्युत्तराचा परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आता डॅमेजही कंट्रोल करण्यात आलेलं आहे असं कळतंय. खरं आहे सोमेश, ज्या प्रकारे भारताने प्रत्युत्तर दिलेलं होतं, पाकिस्तानकडून जवळपास वेगवेगळ्या 15 शहरांना टार्गेट